नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे CSCचे सर्टिफिकेट कशाप्रकारे घरबसल्या तुम्ही काढू शकता। त्यानंतर बरेच जणांना CSCचे सर्टिफिकेटची आवश्यकता असते। त्यानंतर CSCचे सर्टिफिकेट, त्यानंतर त्याची जे काही ID आहे, जे काही ID कार्ड, ते कशाप्रकारे काढायचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सर्वात पहिले तुम्हाला क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे। त्यानंतर इथं CSC रजिस्ट्रेशन अशा प्रकारचं तुम्हाला टाकायचं आहे। पहिली जी लिंक येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर CSCचे जे काही ऑफिशियल पेज आहे इथं ओपन होईल। त्यानंतर इथून तुम्ही नवीन नोंदणी करू शकता, न्यू रजिस्ट्रेशन। त्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याचा स्टेटस सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता। TC सर्टिफिकेटसुद्धा काढू शकता, जे की तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशनवाल्याला काढणे आवश्यक आहे। त्यानंतर माय अकाउंटवरती क्लिक करून ज्या कोणाचं तुम्ही ID आणि सर्टिफिकेट काढत आहात, तर तिथं तुम्हाला CSC ID टाकायचं आहे। त्यानंतर फिंगरप्रिंट, त्यानंतर इथं कॅप्चा येईल, जसेच्या तसा कॅप्चा तुम्हाला इथं टाकायचा आहे। तर इथं आपण कॅप्चा टाकून घेऊया। त्यानंतर यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमची जी काही ID आहे ती इथं टाकून घ्यायची आहे। ID टाकल्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं आहे। तर आता तुम्हाला ज्या कोणाची CSC ID आहे इथं तुम्हाला त्याचं फिंगरप्रिंट लावायचं आहे। टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायची आहे। त्यानंतर इथं स्टार्ट कॅप्चा यावरती ज्या क्लिक करायचं आहे। तर ज्या कोणाचं तुम्ही IDचं सर्टिफिकेट आणि ID कार्ड काढत आहात त्यावरती क्लिक करून यावर तुम्हाला त्याचं जे काही फिंगरप्रिंट आहे ते इथं घ्यायचं आहे। तर आपण स्टार्ट कॅप्चा यावरती ज्या क्लिक करणार आहे। क्लिक केल्यानंतर त्याची जे काही प्रोफाईल आहे ती इथं लॉग इन होईल। तर इथं माझी जे काही इन्फॉर्मेशन आहे तर मी इथं ब्लर केलेली आहे। तर तुम्ही त्याचे जे काही डिटेल्स आहे इथून चेक करू शकता। त्यानंतर इथं तुम्हाला सर्टिफिकेट यावरती ज्या क्लिक करायचं आहे। तर आपण ज्या सर्टिफिकेट यावरती ज्या क्लिक करणार आहोत। क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता CSCचं जे काही सर्टिफिकेट आहे तिथं आलेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही CSCचं सर्टिफिकेट काढू शकता। त्यानंतरच इथं तुम्हाला IDसुद्धा काढण्याचं एक ऑप्शन आहे। तर इथं ID कार्डवरती क्लिक करून तुम्ही तुमचं जे काही ID कार्ड आहे ते CSCचं तुम्ही इथून काढू शकता। अशाच प्रकारे जे तुम्ही CSCचा ID आणि सर्टिफिकेट काढू शकता। बरेच जणांना काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तर ती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल। तर तुम्ही इथून PDFच्या माध्यमातून सुद्धा सेव्ह करू शकता किंवा इथून प्रिंटआउट देऊ शकता। तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर अशाच प्रकारचे CSCबद्दल संपूर्ण व्हिडिओज आपल्या चॅनलला बघायला मिळतील। थँक्यू।